ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप खोल विषयावर बोलणार आहोत, समर्पण. आपल्याकडे श्री अरविंदांचं समर्पण तत्व यावर आधारित काही विचार आहेत. तर आजची आपली चर्चा म्हणजे हे समर्पण नक्की काय आहे, काय इतकं महत्वाचं आहे आणि ते साधनेच्या सुरुवातीलाच का ठेवलंय, जरी ते कठीण असलं तरी. चला जरा खोलात जाऊन बघूया. श्री अरविंद असं म्हणतात की समर्पण हे म्हणजे परिपूर्तीसाठीचं एक मुख्य साधन आहे. त्यांच्या साधनेतलं ते पहिलं आणि महत्वाचं तत्व आहे. पण मग हे समर्पण म्हणजे काय? फक्त हार मानणं किंवा सगळं सोडून देणं इतकंच? नाही, हा चांगला मुद्दा आहे. श्री अरविंदांच्या मते समर्पण म्हणजे असं निष्क्रियपणे काहीतरी सोडून देणं नाहीये. उलट ते खूप सक्रिय, सजग, जाणीवपूर्वक केलेलं आत्मदान आहे. आपली सगळी सत्ता, आपले विचार, भावना, आपल्या इच्छा, कर्म सगळं काही एका उच्च शक्तीला अर्पण करणं. आणि हे सुरुवातीलाच हवं, कारण त्यामुळेच आतून बदलल्याला एक पाया मिळतो. त्यांच्या मते या समर्पणाशिवाय ती दिव्य शक्ती आपल्यात पूर्णपणे कामच करू शकत नाही. पण मग ह्यात मुख्य अडथळा काय असतो? अहंकार, म्हणजे ती मी आणि माझंवाली तीव्र भावना. आणि मग येतात त्या प्राणिक मागण्या. आता प्राणिक मागण्या म्हणजे काय? तर आपल्या भावना, जगण्याची एक प्रकारची उर्मी, तीव्र इच्छा, सवयी, आसक्ती, ज्या आपल्या जीवनशक्तीचा भाग वाटतात आणि सतत काहीतरी मागत राहतात. त्यांची जी एक प्रकारची जबरदस्ती असते, ती आपल्याला स्थिरतेपासून दूर नेते, जी समर्पणासाठी हवी असते. श्री अरविंद अगदी स्पष्ट सांगतात की जोवर अहंकारच सगळं चालवतोय किंवा या प्राणिक ऊर्जा मोकाट आहेत, तोवर खरं म्हणजे संपूर्ण समर्पण होऊच शकत नाही. ते आत्मदान मग अर्धवट राहतं, त्यात अटी येतात. म्हणजे समर्पण करायची फक्त इच्छा असून नाही चालत. आपल्या आत खोलवर रुजलेल्या या अहंकारी आणि प्राणिक वृत्तींना सामोरं जावं लागतं. हे खूपच आव्हानात्मक वाटतंय. नक्कीच. आणि गंमत म्हणजे श्री अरविंद स्वतःही मान्य करतात. त्यांच्या लिखाणात स्पष्ट आहे की समर्पणाचा मार्ग कठीण आहे, किंबहुना तो तसा असतोच. जर हे इतकं कठीण आहे, मग श्री अरविंद साधनेच्या सुरुवातीलाच एवढी मोठी अट का ठेवतात? विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच. कदाचित ही अडचणच त्याचा एक हेतू असेल. सुरुवातीलाच ही अट ठेवून श्री अरविंद कदाचित हेच सांगत असतील की आपल्या अहंकाराच्या त्या मूळ रचनेलाच आव्हान देणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे. तेच परिवर्तन घडवतं. हे काम जर पुढे ढकललं तर मग होणारी प्रगती वरवरची ठरू शकते. आणि म्हणूनच ते कठीण असल्यामुळेच जोपर्यंत ते पूर्ण होत नाही, तोपर्यंत अगदी स्थिरपणे आणि धीराने म्हणजे धैर्य ठेवून ते करत राहणं गरजेचं आहे. हे काही एकदा करून संपणारा नाहीये. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आयुष्यातल्या कुठल्याही मोठ्या ध्येयासारखंच आहे, नाही का? खरं कौशल्य किंवा बदल मिळवायचा असेल तर सतत प्रयत्न आणि चिकाटी लागतेच, विशेषतः जेव्हा गोष्टी कठीण होतात. बरोबर. म्हणजे लगेच यश नाही मिळालं तरी चालेल, पण आतून जो विरोध येतोय त्याला न जुमानता सतत समर्पणाचा प्रयत्न करत राहणं, ते महत्वाचं आहे. अगदी. तर ह्या सगळ्या चर्चेतून काय कळतं? श्री अरविंदांच्या मते समर्पण म्हणजे एक सक्रिय, जाणीवपूर्वक केलेलं आत्मदान, आणि ते आध्यात्मिक विकासासाठी अगदी मूलभूत आहे. अहंकार आणि आपल्या तीव्र इच्छा, त्या प्राणिक इच्छांमुळे हा मार्ग कठीण होतो. म्हणून यात प्रचंड संयम आणि चिकाटी लागते. हे सगळं ऐकून असं वाटतं की समर्पण खूप निर्णायक आहे, पण तितकंच कठीण सुद्धा. मग यातून काय घ्यायचंय नक्की? मुख्य गोष्ट ही आहे की आव्हान मोठं असलं तरी समर्पणासाठीचा हा जो सततचा प्रयत्न आहे ना, तीच श्री अरविंदांच्या मते आतून बदलण्याची आणि परिपूर्ती मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. ते कठीण आहे म्हणून त्याचं महत्त्व कमी होत नाही, उलट त्यात किती खोलवरचं परिवर्तन आहे हेच दिसतं. आणि यातूनच एक विचार पुढे येतो जो श्रोत्यांनी मनात ठेवावा.
श्री अरविंद समर्पणाला अहंकार आणि तीव्र इच्छांच्या नियंत्रणाशी जोडतात. पण या चौकटीच्या बाहेर आपल्या रोजच्या जगण्यात आपण हे तत्त्व अगदी छोट्या प्रमाणात कसं वापरू शकतो? रोजच्या आयुष्यात अशी कोणती लहानशी कृती किंवा प्रयत्न असू शकेल जिथे आपण जाणीवपूर्वक अहंकारावर आधारित प्रतिक्रिया बाजूला ठेवू किंवा एखाद्या तीव्र इच्छेला जरा आवर घालू, ज्यामुळे या गहन आणि आव्हानात्मक समर्पण प्रक्रियेची निदान एक सुरुवात किंवा तोंडोळख तरी होऊ शकेल? धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.